आत्मवंदन सगळ्यांना. माझ्या सगळ्या सोल फॅमिलीचं, आत्मकुटुंबाचं मी आजच्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत करते. सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. म्हणजे सगळ्यांचे अनेक आभार. युनिफाईडच्या या जर्नीमध्ये आपण सगळेजण सोबत आहोत. आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये आपल्याला बाबाजींनी युनिफाईड सारखा एक मार्ग दाखवलाय. त्यासाठी आपण सगळ्यात आधी या ध्यान मार्गासाठी पितामह पत्रीजींचे आभार मानू. युनिफाईडच्या जर्नीसाठी आणि इतरही अनेक मिळालेल्या आतापर्यंतच्या ज्ञानासाठी पितामहांसोबतच महाअवतार बाबाजींचे आभार मानू. आपल्या सद्गुरूंचे आभार मानू. आपल्या इष्टदेवतेचे, आपल्या आई वडिलांचे आणि आपल्या अंतरात्म्याचे, आपल्या स्वतःचे आभार मानू. आपल्या या प्रवासामध्ये आपल्यासोबत एक सोल फॅमिली असते, आत्मकुटुंब असतं. इथं आपण सगळेजण आहोत आणि तुम्ही इतरही ध्यान सत्रांमध्ये जिथे जिथे जाता, जे कुठलं अटेंड करता तुम्ही सेशन, तिथलं ज्ञान मिळवता, तिथली साधना करता, ते सगळेजण तुमचे सोल फॅमिली आहेत. एक आत्मकुटुंब आहे. त्या सगळ्यांचे आभार माना की ज्या कुठल्या तुम्ही योग साधनेमध्ये होता, कुठल्याही सामूहिक उपासनेचा एक भाग होता किंवा आहात. त्या सगळ्यांना खूप प्रेम द्या आपल्या हृदयातून. कारण आपण सगळे एका सामूहिक साधनेत जेव्हा जोडलेले असतो, तेव्हा आपण एकमेकांना मदत करत असतो पुढे जाण्यासाठी. आपल्या जर्नीमध्ये जी जी लोक आपल्या बरोबर येतात, ती सगळी जण आपल्या आत्म्याच्या कुटुंबाचा एक भाग असतात. काही वेळेस असं होतं की ती लोक फार थोड्या वेळासाठी येतात आणि जातात, पण तरीही ते आपल्या आत्मप्रवासाचा एक भाग असतात. त्यामुळे सगळ्यांचे आता तुम्ही हृदयातून आभार माना की जे कोणी माझ्यासोबत होते, आहेत, ते सगळे आपलं कनेक्शन केवळ ह्या जन्माचं नाहीये. तर त्या अशा सगळ्या जीवांचे, चैतन्याचे आपण आभार व्यक्त करू. आपण सगळे ह्या क्षणाला इथं बसलो. कुठून कुठून आपली घरं, कुटुंब, आपला प्रवास वेगवेगळा, अनुभव वेगळे. पण तरीही आपण प्रेमाच्या ह्या तत्वानी एकमेकांशी हृदयातून जोडलेले. आपल्या हृदयात बसलेल्या त्या प्रेमाला, त्या ईश्वराला आपण नमन करू. आणि या जर्नीला हा सुंदर असा प्रवास आपल्याकडून घडतोय, जो अद्भुत आहे. या प्रवासामध्ये दुःख, काटे पण आहेत, फूल पण आहेत. फुल और काटे असा हा आपला प्रवास बनलेला आहे. बरेचसे साधक आपल्या ग्रुपमध्ये असे आहेत की ध्यान आणि या साधनेमध्ये असताना घरामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू असतात. थकून जातात, हरून जातात. वाईट वाटतं की आम्ही एवढं करतोय पण आपल्यासोबत असं होतंय. म्हणजे या साधकांना मी एवढंच सांगेन की त्या अनुभवाकडे प्रयत्न करा की जास्तीत जास्त की एक अनुभव म्हणूनच पाहायचा. ते दुःख मी समजू शकते की आपण भावनांमध्ये असतो आणि घरामध्ये जी परिस्थिती असते, आपल्यासोबत जे आयुष्यात सुरू असतं, ते आपण एकट्याने सहन करत असतो. कारण प्रत्येक जो माणूस आहे, तो आपापल्या त्या स्थितीमध्ये येऊन त्या गोष्टी फील करतो, अनुभव करतो आणि आपल्याला भावना दिल्यात. भावना प्रधान आहोत आपण. भावना आहेत आपल्यामध्ये, म्हणून आपण रडतो, निराश होतो. असं वाटतं हे सगळं सोडून द्यावं. असं होतं फील आपल्याला. पण अशा वेळी थोडंसं त्यातून डिटॅच व्हायला थोडी काही मदत होते का बघा, की त्यावेळीच आपल्याला आत्मज्ञान उपयोगाला येतं. की जितकं आपण त्या शरीरात बसून जितका त्या गोष्टींचा विचार करतो आणि जितकं त्याच्यात आत जातो, ते तितकं आपल्याला आत खेचतं.
ह्या सगळ्या गोष्टी, ती सगळी लोक, ती सगळ्या परिस्थिती. पण ज्या माणसाला हे कळलेलं असतं ना, की मी ज्या ठिकाणी बसून केवळ शरीर समजून त्या गोष्टीकडे बघतीये, त्याच्या पलीकडे माझं अस्तित्व आहे. त्याच्या पलीकडं मला एक आत्म्याचा प्रवास आहे. मी फक्त ह्या जन्माचा प्रवास बघतीये, जो आपल्यासाठी ह्या क्षणाला कठीण आहे. समजणं पण कठीण. पण असे अनेक लोक आहेत साधनेमध्ये, आत्मज्ञानाच्या या मार्गावर, की जे ते करू शकतात ते. ते अवघड आहे पण अशक्य नाही. ह्यातलंच एक छोटंसं उदाहरण माझ्या आयुष्यात पण आहे. पण मी केवळ त्या दृष्टीनेच चालते. मी हे हे जे काही वाचन आपण करतो, हे जे काही आपण ऐकतो, जे काही आपण बाबाजींचं असेल, हे सगळं करत असताना स्वतःला त्या ठिकाणी उभं करते आणि मग बघते. प्रत्येकाचा आपण प्रवास कंपेअर नाही करू शकत. प्रत्येकाची दुःख वेगळी आहेत. आयुष्यातल्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण तरीही मी तुम्हाला हेच सांगेन, जर असं कुठे तुम्ही असाल आणि आतून तो एक वेगळाच एक लढा चालू आहे आपल्या आतमध्ये, तर थोडा विचार करा, की असे कुठले अनिमंत्रित प्रभाव आपल्यामध्ये अजून त्या गोष्टी वाढवतायत, की आपण थोडे स्थितप्रज्ञ व्हायला बघतो. आपण थोडे ऑब्झर्व्ह करायला शिकतो. थोडं डिटॅच व्हायला शिकतो त्या विचारांपासून. पण पुन्हा-पुन्हा ते आपल्याला आतमध्ये मायेमध्ये खेचून आणतात. म्हणून विचारांच्या बाबतीत जागरूक व्हा. जितकी जास्त जेवढा वेळ आपल्याला मिळतो दिवसभरातून, तितका वेळ ह्याविषयीचे ज्ञान घ्यायला सुरुवात करा, की कसे आपण एका गोष्टीत अडकलेलो असतो. त्या गोष्टी सॉल्व्ह होता पुन्हा आपण त्याच्यात आत जाऊन ती परिस्थिती अजून आपल्याकडून बिघडून जाते बऱ्याचदा. आणि हे पैशांच्या बाबतीत सुद्धा, नात्यांच्या बाबतीत सुद्धा. तर जिथं आपण आहोत, तिथून प्रयत्न करा, की एक तिसरा व्यक्ती म्हणून मी माझ्या विचारांच्या बाबतीत थोडी जागरूक कशी होऊ शकते. त्रास होतोय मान्य आहे, पण तरी सुद्धा खूप त्रासामध्ये ते विचार जर आपल्याला खेचत असतील, आपलं रोजचं आयुष्यच अवघडून बसलं असेल, तर ह्यावेळी आपली आभा वारंवार जसं बाबाजी सांगतायत, त्याप्रमाणे स्वच्छ ठेवायचा, लॉक करायचा प्रयत्न करा. ज्या माणसांबरोबर आपलं एक काहीतरी सुरू आहे, विश्वास ठेवून, की तुम्ही जरी किती आम्हाला त्या मायेत खेचायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्या विचारांना बाजूला करत, मी त्या माझ्या दुश्मनाला पण, ज्याला मी माझा भौतिक आयुष्यात शत्रू मानते, त्याला सुद्धा मी प्रेम प्रकाश पाठवते आणि मी माझ्या हृदयावर स्थिर आहे. आणि जो काही प्रवास आहे ना माझ्या आयुष्याचा, तो मी असा बघतीये. माझ्या डोळ्यासमोरून चाललेत. माझे विचार मला रडवतायत ना, तर मी इतकी स्ट्राँग आहे, की आता अशा विचारांनी मी रडणारी नाहीये. जी परिस्थिती आपल्या आयुष्यात होतीये, आपण म्हणतो विचारांनी घडतो, विचारांनी. थोडा विचारांमध्ये हाच फरक. आभावर काम, हेच करून बघा. जितकी आपण आपली आभा स्वच्छ ठेवायला लागतो, जितकं आपण स्वतःवर काम करायला लागतो, हे बदल येणारच आपल्या आयुष्यात. ते आल्याशिवाय राहणार नाहीत. तर आपण आपल्या आजच्या उरलेल्या धड्याची सुरुवात करू. त्याआधी 2 मिनिटं डोळे मिटून आपण आपली आभा स्वच्छ करू आणि लॉक करू. मोठा श्वास घेऊन आपल्या हृदयावर जा. आपल्या छातीमध्ये आपले श्वास फील करा. माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी आग्रह करते, की तुम्ही तुमच्या आदर्श स्थानी जा. तुम्ही सगळे प्रेम आणि प्रकाश आहात.
आणि ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात, जशी मी बनले आहे. तुम्ही स्वस्थ, निरोगी आहात. तुम्हाला मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. माझ्या हायर सेल्फला, उच्च स्वला मी आग्रह करते की तू ह्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. तुम्ही सगळेजण शांततेत तुमच्या स्थानी निघून जा. माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी माझी आभा पूर्ण बंद करते. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे आहेत. माझा ईश्वर प्रेम, करुणा, शांती, समृद्धी, समाधान, सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. त्यामुळे मी सुद्धा प्रेम, शांती, करुणा, समृद्धी, समाधान, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, प्रकाश, उत्साह, क्रिएटिव्हिटी, आनंद आहे. आपल्या ईश्वराचे असे अजूनही काही आपले गुण आठवत असतील तर ते स्वतःला द्या. आपल्या हृदयातून स्वतःला प्रेम पाठवा. आपल्याच अस्तित्वाला प्रेम पाठवा. जिथं जिथं आपलं अस्तित्व आहे, चराचरात, तिथं प्रेम पाठवा. संपूर्ण सृष्टीला, वनस्पती, जीवजंतू, प्राणी, पक्षी, अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी माता, आणि त्या पृथ्वी मातेवर असलेलं आपलं घर. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या व्यक्तींना प्रेम आणि प्रकाश पाठवा. हे सगळे जीव आपल्यासोबत ह्या क्षणाला काही कारणांसाठी आहे. आणि अगदी सावकाश पुन्हा या सत्रामध्ये सहभागी व्हा. मी प्रयत्न करते दुसऱ्या पद्धतीने हे डॉक्युमेंट ओपन करायचा, म्हणजे थोडं अजून क्लिअर होईल, थोडं फॉन्ट साईज वाढेल. तुम्हाला नीट दिसतं का मला एकदा कन्फर्म करा. हम्म. हम्म. आसावरी ताई तुम्हीच वाचन करताय ना? हो चालेल, वाचते. एक मिनिट. हा. फॉन्ट साईज बरोबर आहे का? हम्म.
थोडा मोठा चालेल. Okay. तोपर्यंत मी सांगते, डॉक्युमेंट ओपन करते, की आपण दुसऱ्या एका ग्रुपमध्ये रोज साधना सुरू केली सकाळी, ध्यान आणि रेकी. 6 ते 6:40 पर्यंत हे आपलं सत्र असणार आहे. ज्यांना इच्छा असेल तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. तिथं केवळ आपल्या ध्यान आणि रेकी बद्दलच असतील. आणि इथं आपण ह्या ग्रुपमध्ये सध्या तरी युनिफाईडचा सेशन ठेवणार आहे. तर उद्याचा दिवस 5:45 असेल, पण इतर वेळेस 6 ते 6:40. तर आजपासून आपण ही सुरुवात केली आहे. ज्यांना इच्छा आहे तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. मी आता करते शेअर. हा बस बरोबर आहे आता. तर असं हा फॉन्ट साईज बरोबर आहे. बरोबर ना? हा, ठीक आहे. हा. आपण काल आपण एक बघितलं, एक थोडक्यात एक सांगते, 10 मिनिटात किंवा 5 मिनिटात ट्राय हा. करून सांगायचं, की आपल्याला 40 मिनिटाचं प्रत्येक सेशनला एक लिमिट आहे. त्यामुळं थोडंसं मला भरभर भरभर बोलावं लागतं. आणि जास्तीत जास्त पद्धतीने कसं समजून सांगता येईल, कारण मी धड्या शिकवताना घाई करत नाही. 2 दिवसाचं आपण सेशन घेतो. त्यातही तुम्ही जेव्हा हा धडा मी उद्या शेअर करेन किंवा आज रात्रीच, तेव्हा तुम्हाला असं काही वाटलं की ह्याच्यात मला हे समजत नाहीये किंवा असं काही आहे, किंवा तुमचं अजून एक काही मत असेल त्याच्यामध्ये, तर ते तुम्ही जरूर सांगा. आपण कुठल्या पुढच्या सत्रामध्ये तुमचं जे काही व्ह्यू आहे त्याच्यावर, किंवा तुम्हाला काही अजून काही पॉईंट सुचतो तो आपण घेऊ. तर काल आपण जो 5वा धडा सुरू केलाय ह्याबद्दल बरंचसं आपलं झालेलं आहे. इथं हा जो धडा आहे तो अनिमंत्रित प्रभावांचा सामना करणे, ज्याबद्दल आपण 3ऱ्या धड्यात पण शिकलो की सुरक्षा उपायांमध्ये हे अनिमंत्रित प्रभाव आपण बघितले काय असतात ते, की ते विचार असतात. थोडक्यात सांगायचं तर की विचार असतात, आणि हे विचार आपल्या सोबत असलेल्या जिवंत व्यक्तींचे किंवा गेलेल्या व्यक्तींचे. बाबाजींनी इथं टेक्निकली पण एक गोष्ट व्यवस्थित सांगितलेली, की आता लोकांना असं होतं की विचार म्हणजे गेलेली लोक म्हणजे आत्मे, हे ते. पण हे असं आहे की विचार म्हणजे काय, एनर्जी. आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा काय आहे की ती आपण नष्ट करू शकत नाही. आपल्याला विज्ञानाचा तो नियम माहितीये, की ऊर्जा ही नष्ट करता येत नाही, ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये घेऊन जाता येते. तर अगदी त्याप्रमाणे जी लोक गेली आणि जी आहेत आपण सगळेजण आपण सुद्धा अनिमंत्रित प्रभाव असू शकतो. कारण आपल्या पण डोक्यातून असे नकारात्मक विचार येतात, जे कुणापाशी तरी जातात. आपण जसं रेडिओला चॅनल लावत असतो, त्याप्रमाणे रेडिओचं ते चॅनल वाजतं. अगदी तसंच मी जर इथं बसून दीपालीताईंबद्दल वाईट विचार काढला, दीपालीताईंचं हे व्हायला नकोय, किंवा त्या चांगल्याच नाहीयेत, किंवा असा कुठलाही मी वाईट विचार त्यांच्याबद्दल काढला, तर अशा ज्या व्यक्ती दुसऱ्या कुणाबद्दल अजून थोडा द्वेष करतायत, कुणाला तरी नावं ठेवतायत, असे माझे विचार आणि त्यांचे विचार मॅच, आपण म्हणतो ना, हा ह्यांचं पटतं कारण ह्यांचे विचार अगदी सारखेत म्हणून, ह्यांचे वाईब्स जुळतात म्हणतो आपण, किंवा ह्यांचा ट्युनिंग चांगलाय म्हणतो. तर हे अगदीच त्याच कॉन्सेप्टवर आहे, की जे काही आपण असे एकमेकांबद्दल विचार काढतो, किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल, एखाद्या ठिकाणी समजा युद्ध परिस्थिती आहे, एखाद्या ठिकाणी काहीतरी वाईट घटना घडतीये, की सगळ्या जगाचं लक्ष तिथंच असतं. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपण बघतो की राज्यामध्ये काही गोष्टी घडतात, अचानक टीव्हीवर आलं की सगळं सोडून लोक त्या टीव्हीच्या मागे, त्या बातम्यांच्या मागे लागतात. म्हणजे एवढ्या लोकांचे विचार त्या गोष्टीबद्दल चालू आहेत. बघा त्या गोष्टीला किती एनर्जी मिळते. आपण म्हणतो आगीत तेल ओतल्यानंतर ते भडका उडतो वगैरे. तर हे जे आहे ना, हे अगदी तसे, की जेवढं तुम्ही त्या गोष्टीला जास्त लक्ष देताय, आपल्या सगळ्यांची एनर्जी तिथे लागते. आणि असेच विचार आपल्या डोक्यातून जे बाहेर येतात त्यावेळेस, तर ती गोष्ट अजून वाढवतात. म्हणून आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी प्रेम आणि प्रकाश पाठवा. ती काहीही घटना असेल, पण नुसतंच आपण ती बातमी आपल्या कानावर आली आणि आपण दिवस रात्र त्याच्याबद्दल, समजा ती अशी सेन्सिटिव्ह कुठली तरी गोष्ट आहे आणि आपण विचार करतोय, आपल्या डोक्यातून आपल्या न कळत हजारो लाखो विचार असेच निघतात बाहेर.
मग ते त्या घटनेला जाऊन अजून हे करू शकतात, वाढवू शकतात. पण आपलं काम काय? आपण आहोत या पृथ्वीवर ते हे करण्यासाठी नाही, की आपल्या विचारांनी आपल्या सगळीकडचे व्हायब्रेशन स्लो नाही करायचे आपल्याला, कमी नाही करायचे. आपण जन्म घेतलाय, की एक आनंद आणि प्रेम किंवा ईश्वरी आयुष्य कसं हे जगण्यासाठी. म्हणून प्रयत्न करायचा, की जेव्हा आपण असं ऐकू, तेव्हा आपण त्याला प्रेम आणि प्रकाशच पाठवतो आणि जास्ती त्या बातम्यांच्या, टीव्हीच्या नादी लागत नाहीये. ह्याकरताच. कारण नकळत आपल्यातनं अशी कितीतरी विचार बाहेर पडतात. म्हणून आपण सुद्धा एक अनिमंत्रित प्रभाव आहोत. मग ते आत्ता या शरीरात किंवा आपण मागच्या कुठल्याही जन्मामध्ये जेव्हा आपला असा कुठलातरी त्याच्यात सांगितलेलं ना, की एका भ्रमामध्ये मृत्यू झालेला असतो. पाण्यात बुडून, ह्याच्यात त्याच्यात भीतीमध्ये झालेला असतो. तर त्या एनर्जी तिथेच असतात आणि मग त्या एकमेकांवर जाऊन अटॅक करायला लागतात. म्हणून बाबाजींनी ह्या धड्यामध्ये आपल्याला सांगितलंय, की एनर्जी, ऊर्जेचा जो फॉर्म आहे, तो कधीही संपत नाही. मग त्या ऊर्जा गेलेल्यांच्या असू देत, असलेल्यांच्या असू देत, त्या सगळ्या फिरत राहतात आणि आपल्या आभामध्ये येत राहतात. आणि ह्या एनर्जी जेव्हा आपल्या आभामध्ये येतात, तेव्हा आपल्याला अस्वस्थ करून सोडतात. अशी कृती करायला भाग पाडतात. भांडणं करायला भाग पाडतात, की ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो, की मी असं का वागलो? का वागले? पण तोपर्यंत ती वेळ निघून गेलेली असते. आणि हे कुणाबाबतीत आपलीच जवळची लोकं, ऑफिसमधली लोकं, ज्यांची आपल्याला रोज तोंड बघायची. पण तरी आपण त्यांच्याबरोबर अशी वागतो आणि नंतर पश्चाताप करत बसतो. आणि हे कसं होतं, की चांगलं चाललं असताना अचानक आपला राग तीव्र होतो, की बोलायचं सुचत नाही, आपण काहीही बोलून जातो. फोनवर असेल, घरात असेल, नंतर त्याचं वाईट वाटतं. तर हा बाबाजी म्हणतात, की एक अनिमंत्रित प्रभाव असू शकतो. मग अशा वेळी आपण प्रयत्न करायचा, की आपण आपली आभा स्वच्छ करतोय, लॉक करतोय. हे जितकं जास्त आपण वरचेवर करू, तितकं आपल्याला आपल्या एनर्जीमध्ये फरक जाणवेल, की आधीपेक्षा आम्ही खूप शांत झालोय. आम्हाला प्रेम जाणवतंय. आणि काल माझ्याकडनं एक गोष्ट राहून गेली सांगायची, जी मी आज पुन्हा जेव्हा धडा वाचत होते, तेव्हा माझ्या लक्षात आली, ती सांगते. हां, हे जे आहे ना, की अ, तुमची अनामिक भीती, तर्कहीन वागणूक, विचित्र कल्पना, रागाचा उद्रेक आणि सारखा थकवा येणे, हे सगळं अनिमंत्रित प्रभावांमुळे होतं. तर खूप भीती वाटते बघा काही जणांना. मला रात्रीतनं मेसेज टाकतात, की आम्हाला खूप भीती वाटायला लागली. कारण त्यांना सुचतच नाही त्यावेळी काय करावं. छान दिवसभर ध्यान केलेलं असतं, देवाचं नामस्मरण असतं, जी साधना असते. पण रात्री असं काय होतं अचानक माहीत नाही, की एकदमच आणि त्यांना काही सुचत नाही. ते कधी-कधी मला मेसेज टाकतात, की आम्हाला कसं तरी होतंय वगैरे. कारण काही सुचतच नाही, काय करावं? आपल्या बाबतीत पण होत असेल असं, की विचार करून आपल्या घरातल्या कुठल्या व्यक्तीचा पुढं काय होणार, ह्याच्यामुळे ही जी भीती आहे ना, ही वाढत जाते. अशा वेळी पहिलं आपण आपला ऑरा स्वच्छ करायचा, लॉक करायचा आणि हे सारखं-सारखं म्हणायचं, सारखं-सारखं करायचं. त्या तितका वेळ जितका वेळ आपल्याला थोडं शांत वाटत नाही. त्याचं पण उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. तर अचानक राग येणे, थकवा पण सारखा आणि हे जे प्रभाव आहेत, हा तुमचा स्वतःचा तणाव किंवा चुकीच्या कल्पना असू शकतात, ही तुमची स्वतःची सदोष विचारसरणी असू शकते, जिला सुधरवायची गरज आहे. बऱ्याचदा इतरांच्या तणाव आणि भीतीपूर्ण विचारांना तुम्ही स्वतःला प्रभावित करण्याची परवानगी देता. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ह्याच्यासाठी मी पुन्हा आता हे सांगते, की आपण एखाद्याशी फोनवर बोललो आणि आपली काही परिस्थिती त्या माणसाला सांगितली. त्या माणसाने तुम्हाला मोटिव्हेशन देण्याच्या ऐवजी 4 गोष्टी अजून भीतीच्या सांगितल्या किंवा त्यांनी अजून 4 इकडची-तिकडची उदाहरणं दिली. तुम्हाला जे छान वाटायचं ते तर वाटतच नाही. उलट तुमची आहे ती एनर्जी खाली जाते. 4 बायकांमध्ये आपण जाऊन बसलो, कुठे गप्पा मारायला बसलोय ग्रुपमध्ये. तिथं जाऊन आपण जे काही बोलतोय ना, त्या बाबतीत खूप जागरूक राहा. कारण आपला येणारा प्रत्येक शब्द यापुढं आपल्याला समजून घ्यायचंय आपण कशाबद्दल, कुणाबद्दल आणि काय विचार आपल्या मनात आहेत. कारण ते सगळं आता आपल्यालाच प्रभावित करणार आहे. हे जे दिलंय ना, इतरांच्या तणाव आणि भीतीपूर्ण विचारांना तुम्ही स्वतःला प्रभावित करण्याची परवानगी देता. एखाद्या ठिकाणी जर आपल्याला जाऊन बोलायचंय, एखाद्या ठिकाणी आपलं काही काम आहे, त्यावेळेस तुम्हाला असा एक फ्रेंड भेटला, तो तुम्हाला जर डिमोटिव्हेट करत असेल, त्याच्या भीतीमुळं आपण प्रभावित होतो. कारण त्याच्या मनातला तो विचार आहे, "अरे, माधुरीताईंचं असं झालं तर काय? माधुरीताईंनी ते नीट काम नाही केलं तर काय?" कारण त्यांना वाटतंय त्यांच्याबद्दल. मग त्यांच्या डोक्यातून जो विचार येतोय, तो माधुरीताईंना जाऊन परिणाम करतो. म्हणून
इतरांची तणाव, त्यांच्या घरातल्या गोष्टी, त्यांचे प्रॉब्लेम्स ते आपल्याला येऊन सांगतात. बोलता बोलता आपण अनेकांचे प्रॉब्लेम्स ऐकतो. हे सगळं आपल्याला प्रभावित करण्याचा एक रस्ता आहे. आपण जेव्हा त्यांचं ऐकतो कान देऊन, बरं असं झालं का, बरं तुमच्या घरी असं झालं का, यांच्या घरी असं झालं का, हे ऐकतोय ह्याचा अर्थ आपण त्या विचारांना म्हणतो या, मला तुम्ही आवडलात, या. जिथं कुठं आपल्याला असं जाणवतंय की अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, तिथून निघायचं. आणि जर अगदीच नाईलाज असेल तर त्यावर रिॲक्शन देणं थांबवायचं. त्याच्यात इंटरेस्ट घ्यायचा नाही आतूनच. आपला ऑरा तिथं स्वच्छ करून बसायचा, लॉक करून बसायचं. कारण मला ते विचार कुणाचेही, कुणाचे गॉसिप म्हणतो ना आपण, हे मला नकोय. मला नकोय. मला माझी ऑरा स्वच्छ पाहिजे. मी प्रत्येक क्षणाला ईश्वराच्या प्रतिमेतच पाहिजे. एकही डाग मला माझ्या ऑरामध्ये नकोय. कशासाठी घ्यायचा मी? माझं तर मूळ स्वरूप ईश्वरी आहे. मग हे जे माझे दूषित विचार आहेत ते माझे नाहीयेत, मग मी त्यांना माझं का म्हणू? त्यासाठी मी काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी मी जागरूक पाहिजे. कुणाच्याही बोलण्यानी जेव्हा आपण इन्फ्लुएन्स होतो, प्रभावित होतो, तेव्हा विचार करावा की हे विचार माझ्या हिताचे, जो व्यक्ती मला सांगतोय, का उगाच मला डाऊन करायला किंवा त्या याच्याने माझी एनर्जी खाली चालली, मला चांगलं नाही वाटत. कधी कधी नाईलाज म्हणून आपण तिथे बसतो त्यांच्यासोबत. आपल्याला माहित असतं आपण एकटेच म्हणतो ना, एकच वेगळा असतं त्याच्यातलं. बाकी सगळेजण मग आपल्याला बाजूला काढतात, पण हरकत नाही. अशा एनर्जीज बरोबर, अशा लोकांच्या ग्रुप बरोबर नसलेलं चांगलं आहे. जिथं आपल्याला बाजूला ढकललं जाते कारण आपण त्यांच्यात मिक्स नाही होत, आपण त्यांच्या विचारांचे नाहीयेत, तिथून बाजूला निघा. म्हणूनच इथं आल्यानंतर लोकांची नाती तुटतात किंवा असे बरेचसे ग्रुप निघून जातात मित्रमैत्रिणींचे. आपल्याला वाटतं आपलंच काही चुकलं, आपलं काही नाही चुकलं. जर आपण ह्याच मार्गावर असू, आपण ईश्वरीच प्रतिमेत बनलेल्या विचारांमध्ये असू, ईश्वराच्या विचारात असू, तर आपलं काही चुकलं नाहीये. त्यांची वेळ यायची, ती येईल. आणि त्यांना पण आपण प्रेमच देणार आहोत, आपण भांडणार नाहीत. पण स्वतःवर लक्ष ठेवायचं, आपण विचारांच्या बाबतीत जागरूक राहायचं की मी कसं ह्याच्यातनं बाहेर पडू शकते. तर ह्यामुळे हे मला जो पॅरेग्राफ काल राहिला होता माझ्याकडनं सांगायचं, ते मी पुन्हा सांगते. सोबतच खाली जे दिले ना, परवानगी देता, ह्या शब्दाकडे लक्ष द्या. बघा, तुम्ही परवानगी देता, तुम्ही जाऊन तिथं ऐकत बसता. बरं सांगा मला अजून, तुम्ही या. कारण तुम्ही इंटरेस्ट घेता याचा अर्थ काय? मला जर रेडिओचं ते स्टेशन लावायचंय, मी रिमोट उचलणार, मी रिमोट लावणार. कारण मला इंटरेस्ट आहे, मला एबीपी माझा बघायचंय, मला हे बघायचंय, मला ते बघायचं. आपण आपल्या चॉईसने लावतो. जर आपण एकटे असू तर मग आपल्या हातात जर रिमोट आहे, ते बटन आपण दाबतोय, चॅनल आपण लावतोय, तर इंटरेस्ट कुणाला आहे? मला आहे. मग तेच चॅनल लागणार. त्याप्रमाणे मला जर इंटरेस्ट आहे लोकांच्या आयुष्यात काय चाललंय किंवा लोकांच्या ह्याच्यात काय सुरू आहे, तर मी जाऊन तिथे विचारते, तर ते विचार माझ्याकडे आकर्षित होणार. कारण त्यावेळी मी मॅग्नेट असते, कारण आय एम लिस्निंग. समजतंय? मग ते विचार माझ्या आभामध्ये आले, माझी पण प्रवृत्ती तशीच बनणार, माझ्या घरामध्ये सगळे विचार मी घेऊन येणार. म्हणून आपण आल्यानंतर पाण्याने पाय धुणं, हे सगळं जे आहे ते त्याच्यासाठीच आहे. जे काही बाहेरून तुम्ही एनर्जी घेऊन आलात, पाणी काय करतं? क्लीन्स करतं, स्वच्छ करतं. मग आपल्याकडे हे ज्या सगळ्या आहेत ना पद्धती, त्यासाठीच आहेत. भलेही त्याला लोक अंधश्रद्धा म्हणो, हे म्हणो, पण त्या सगळ्याच्या मागे एनर्जी आहे, व्हायब्रेशन्स आहेत. आणि आपण आहोत जे स्वतः एनर्जीचा फॉर्म आहोत, लाईटचा आपण फॉर्म आहोत, एक प्रकाश आहोत आपण. आपल्या प्रकाशाला कसं सुरक्षित ठेवायचं आपल्या हातात आहे. ठीक आहे? त्यामुळे तुमच्या मुक किंवा व्यक्त परवानगीशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट प्रभावित करू शकत नाही. बघा, आपण निवडतो आपल्या आयुष्यात कोण माणसं आहेत, कोण विचार आहेत, हे सगळं आपण निवडतो. आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यात वाईट घडायला की दुसऱ्याला नावं ठेवतो. किती बाबाजींनी इथं अगदी एकदम परफेक्ट आपल्याला सगळं सांगितलंय. ठीक आहे? तर अज्ञानामुळे तुम्ही तुमच्या जीवनात अशा प्रभावांना परवानगी दिली आहे, हे आपण जे काल बघितलं, ज्यांनी तुम्हाला दुःखी केले आहे. आणि महत्वाचं म्हणजे काल आपण एक पॉइंट बघितला की त्यांनी आपल्या आणि उच्च स्वच्या कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम निर्माण केलाय. उच्च स्व म्हणजे आपला अंतरात्मा. जर मी त्याच्याशीच कनेक्ट नीट होऊ शकले नाही, मी सतत माझ्याच त्या भुंग्यामध्ये हे सगळे जे विचार येतात त्यांच्याच ह्याच्यात आहे, मी माझ्या आयुष्याचे डिसिजन कसे घेऊ?
मी काही काम करायला सुरुवात केली की मध्येच विचार, करू नको करू नको. कशी माझी प्रगती होणार माझ्या आहे त्या आयुष्यात? मग कुणी अडथळा निर्माण केलाय? ह्याच विचारांनी. मग ते विचारांचं जे रिमोट आहे ते आपल्या हातात आहे. कुठं जायचं, कुठं नाही, कुणाला भेटायचं, कसे बसलेत, काय विषय चाललेत तिथं. त्या विषयांमध्ये मी जाऊन बोलायचं का, ऐकायचं का? सगळं जागरूक व्हा आजपासून. पूर्ण जागृतीने जगायचं. हे सगळं झोपेतलं आयुष्य बाबाजी म्हणले ना, की आता चुका नाहीत. आता तो बहाणा गेला तुमचा. आता तुम्ही उच्च स्वसोबत एक होताय, एक झालाय. आता तुमच्याकडे बहाणा नाहीये. आता तुमचा उच्च स्व आणि तुम्ही, तोच आपला करता धरता सगळा. जसा जसा तो आपल्याला सिग्नल देतो, जसं जसं आपल्याला आतून आवाज येतो, आभा स्वच्छ कर, त्याप्रमाणे सगळं करत जायचं. मला वाटतं आपण इथपर्यंत हा हे झालं होतं ना, की आपण त्यांच्याकडे पण तिरस्काराने बघू नका, कारण ते पण प्रेमानेच बनवले गेले. हे पण झालेलं आहे मला वाटतं. आणि दुसरं हा इथून वाचा बहुतेक. हा असं वाटतं इथून वाचा या आठवड्यात. हा. या आठवड्यात तुम्ही कोणत्याही अनिमंत्रित प्रभावांना उपचार देऊन, आभा स्वच्छ करून तुमच्या शांततेचा ध्यान अभ्यास सुरू ठेवाल, जसे की तुम्ही मागच्या काही दिवसात केले. मग तुमची आभा तुमच्या उच्च स्वला सोडून बाकी सर्वांसाठी बंद करा. भगवंतांच्या काही गुणांचा विचार करून त्यांना आपले गुण मानून ईश्वरासोबत एकरूप व्हा. जेव्हा तुम्हाला संकेत मिळेल तेव्हा आपल्या उच्च आत्म्यासोबत तुमचा संवाद सुरू करा. तो संवाद संपल्यावर तुम्ही हे शब्द बोला: आता कृपया मला अनिमंत्रित प्रभावांसाठी माझे संकेत द्या. आरामात, तणावमुक्त, उघड्या मनाने व ग्रहणशील होऊन बसा. तुमच्या शरीरात तुम्हाला काहीतरी जाणवेल किंवा लक्षात येईल अशा कोणत्याही एका शारीरिक संकेताची प्रतीक्षा करा. हा संकेत तुमचा उच्च स्व तुम्हाला तेव्हा देईल जेव्हा तुम्ही अनिमंत्रित प्रभावाखाली असता. सहसा हा संकेत अप्रिय असतो, जसे की कुणीतरी किंचित वेदना किंवा सौम्य मळमळ किंवा हलकी चक्कर येणे किंवा अस्वस्थ आवाज किंवा दृष्टी. पण हा अप्रिय असेलच असं आवश्यक नाही. हे शरीरावर कुठेतरी कळ, कोणती विशिष्ट हालचाल, कुठेतरी गरम किंवा थंड किंवा सुन्नपणाची भावना असू शकते. तुमच्या उच्च स्वच्या सुरक्षा संकेताप्रमाणेच हा अनिमंत्रित प्रभावाचा संकेत काही सुद्धा असू शकतो, जो तुमचे लक्ष वेधून घेणारा असतो. त्यामुळे आरामात बसा आणि त्याची वाट पहा. राईट. तर आजचं आपलं सत्र जे आहे ना, थोडासा शेवटचा पार्ट आहे. आपण तो पार्ट संपू. जेव्हा हे सत्र संपत मी सांगते. तुम्ही पुन्हा याच लिंकवर जॉईन व्हा. तोपर्यंत मी हे एक्सप्लेन करते जे आत्ता आसावरी त्यांनी वाचलंय. आपण हे काल बघितलं की आपणही कुठल्या तरी एका दुसऱ्या लाईफ टाईम मध्ये हे असू शकतो आणि आत्ताही आहोत आपण. एक अनिमंत्रित प्रभाव म्हणजेच तो विचार जो दुसऱ्यांना कुठेतरी जाऊन त्रास देतोय. आता या आठवड्यामध्ये आपण काय करणार? पहिलं तर जे आपले तिसऱ्या धड्यामध्ये आपण बघितलं की आभा स्वच्छ करणं, लॉक करणं, हा आपला अभ्यास कंपल्सरी सुरू ठेवायचा आहे. हा ते तर तुम्हाला आता कळलंय. आता इथं बघा, उपचार म्हणून लिहिलंय बरं का. अनिमंत्रित प्रभावांना उपचार देणं. उपचार देणं म्हणजे आपण त्यांना सांगतोय, कारण ते गोंधळलेले की तुम्ही सुद्धा प्रेम आणि प्रकाश आहात. हे तुम्हाला उपचार देणं हा जिथं जिथं येईल तिथं हेच समजून घ्यायचं. आपण एखाद्याला बरं कसं करतो, बोलण्याने सुद्धा आपण त्यांना बरं करू शकतो. जाऊन त्यांना औषध गोळ्याच दिल्या पाहिजेत असं काही नाहीये. तर आपण त्यांना बोलून सुद्धा, सपोर्ट देऊन, एक चांगले वाक्य बोलून सुद्धा आपण त्यांना एक उपचार देतो. म्हणून इथं असं लिहिलेलं आहे. कारण काही जणांनी मला विचारलं होतं. तर हे झालं की आपल्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी आभा बंद करायची. दुसरा महत्वाचा अभ्यास, आपल्या भगवंतासोबत एक व्हायचं. माझ्या ईश्वरासोबत मी एक आहे. त्याचे सगळे विचार गुण माझेत. हा अभ्यास सगळ्यांचा दिवसभर सुरू असेल अशी मी अपेक्षा करते. सुरू ठेवा. ह्याच्याने खूप फरक पडेल तुम्हाला, की ते गुण आठवत जा. आपल्याला कधी राग आला तर म्हणा, माझा ईश्वर शांत आहे, सौम्य आहे. मी सुद्धा आहे. जरी भलेही आपण त्या क्षणाला थोडी चिडचिड केली, रागराग केला, पण हे वाक्य म्हणायचं जेणेकरून आपल्याला जी काही ती एनर्जी ती बाहेर पडायला मदत होते. आणि आतपर्यंत ही वाक्य उतरवायची. मला असं वाटतंय की मला कुठेतरी सतत पैशाची कमी आहे. मला सतत मला एक अशी चांगली मित्र कंपनी नाहीयेत, नातेवाईक नाहीयेत. तुम्ही त्याच पद्धतीने बोला, की माझा ईश्वर हा समृद्ध आहे, नात्यांनी समृद्ध आहे, पैशानी समृद्ध आहे.
म्हणून मी सुद्धा आहे. ह्या आपल्याला असं वाटेल ह्या वाक्यांनी, पण हे विचार आहेत, या विचारांनीच आपल्या आयुष्यात फरक येतो. म्हणून आपण आज युट्यूबवर एवढे अफर्मेशन्स वगैरे वाढलेले बघतो आणि लोक ते करतात, विश्वासाने करतात. मी स्वतः माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला अफर्मेशन्स केलेले आहेत रोजच्या रोज, आणि फरक पडतो त्याच्याने. खूप फरक पडतो, कारण ते सबकॉन्शियस लेवलला जाऊन आपलं हिलिंग करतं, आपलं प्रोग्राम चेंज करतं आतलं. त्या पद्धतीनेच आपण भगवंताच्या सारख्या विचारांमध्ये राहायचं, की ह्या असा अर्थ असा नाही की आपण त्यावेळेस रिॲक्ट झालो म्हणजे आता आपण दोषच आहेत, आपल्याला स्वतःला एक गुन्हाच घडला आमच्याकडनं. ज्या त्यावेळेस ती एनर्जी बाहेर पडली हरकत नाही. पण हे म्हणण्यानंतर आपल्या स्वतःच्याच व्हायब्रेशन मध्ये एवढा फरक येईल की आपल्याला जाणवेल की आजूबाजूला पण माझ्या वातावरण बदलतंय. त्यामुळे तुम्ही हे फक्त म्हणायला सुरू करा जे बाबाजी आपल्याला कळवळीने सांगतायत. प्रत्येक धड्यामध्ये हे जवळजवळ आहे. आणि जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हा आपण एक सिग्नल मागितला होता तिसऱ्या धड्यात, की आपण जेव्हा शांत बसतो, एकरूप होतो, आभा स्वच्छ करतो, तेव्हा आपण म्हणतो की हे उच्चस्व मला तू एक सिग्नल दे. मग आपल्याला एक सिग्नल मिळतो. त्यानंतर आपल्याला समजते की मी माझ्या उच्चस्वासोबत आत्ता जोडली गेली आणि तिथं दुसरी कुठली एनर्जी नाहीये अनवॉन्टेड. माझा उच्च स्वच आहे. मग आपण त्याच्याबरोबर बोलतो. जरी कुणाला हा सिग्नल अजूनही मिळाला नसेल, पण आपण आभा स्वच्छ करतोय, जे की ठीक आहे. पण तरीही मी तुम्हाला म्हणेन थोडंसं शांत होऊन प्रयत्न करा, की तो सिग्नल काय आहे आपल्या उच्च स्वचा. तो धडा पुन्हा एकदा वाचा. तुम्हाला पुन्हा एकदा तो मिळेल. जितकं आपण ज्ञान घेऊ ना, तितके ते संकेत छान मिळतात. समजून घ्या तो धडा एकदा. त्यानंतर हे आपण केलं, की मग शांत बसा. आता काय म्हणायचं, की आता मला तू अनिमंत्रित प्रभावांसाठी सिग्नल दे. इतके दिवस आपण बघितलं, की आपण उच्च स्व सोबतच जोडलो आहोत, ह्याच्यासाठी सिग्नल मागत होतो. पण काय होतं, आभा स्वच्छ केल्यानंतर सुद्धा माझ्या आभामध्ये अजून काही अनिमंत्रित आहे का? हे बघण्यासाठी आपण त्याला म्हणतो, मला एक संकेत दे. कारण ते केल्यानंतर पण मला थोडं अस्वस्थ वाटलं. ह्याचा अर्थ एखादा अनिमंत्रित प्रभाव, एनर्जी अजूनही आपल्या आभामध्ये आहे. ह्यासाठी इथं असं लिहिलेलं आहे, की तुम्ही जेव्हा बसलात, तेव्हा तुम्ही त्या प्रभावासाठी संकेत मागा, जो आता तुम्हाला दरवेळी दाखवेल. तो संकेत आल्यावर समजायचं, की अजूनही तुझी आभा नीट स्वच्छ झालेली नाहीये. एखादा अनिमंत्रित प्रभाव तुझ्या आभामध्ये आहे. मग आपण पुन्हा आभा स्वच्छ करायची, बंद करायची. म्हणजे समजतंय? 2 सिग्नल आपल्याला आता मिळतात. एक आहे, तो माझाच उच्च स्व आहे ह्याच्यासाठी मी आसावरीताईंनाच फोन लावलाय. दुसरं कुणाला नाही. माझं आणि त्यांचं कम्युनिकेशन व्हावं, रॉंग नंबर लागू नये ह्यासाठी एक सिग्नल. दुसरं सिग्नल ह्याच्यासाठी, की त्यांना फोन लावल्यानंतर मला असं वाटलं, की दुसरं पण अजून एक कनेक्शन लागतंय. म्हणजे अनिमंत्रित प्रभाव माझ्या आभामध्ये आहे अजून पण. म्हणून मी चेक करते, की कोण आहे? आहे का? मला असं वाटतंय माझ्या आभामध्ये अजून कोणीतरी शिल्लक आहे. अशा वेळी मी अजून एक सिग्नल मागते, जे मिळतं. आणि त्यानंतर समजायचं, की अजून माझी आभा मला नीट स्वच्छ करणं गरजेचं आहे. मग पुन्हा आपण ती वाक्य म्हणतो आणि पुन्हा आभा बंद करतो. तर म्हणून असं लिहिलंय, की तुम्ही आरामात, फ्रीली, बर्डन न घेता सहजपणे बसा आणि मग तुम्हाला शरीरात काहीतरी जाणवेल. काहीतरी असं लक्षात येईल, एक असा एखादा संकेत मिळेल तुम्हाला. आपण सगळेजण सेम लिंकवर जॉईन व्हा. आपला अगदी शेवटचा थोडा पार्ट राहिलेला आहे. आज आपला 5वा धडा आपण संपवतोय. उद्यापासून आपण ह्याचा सराव सुरू करतोय. तर ह्याच सेम लिंकवर सगळे जॉईन व्हा.